पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुण्या गरीबाचा तळमळे बिचारा, दूर आई राहिली कोकणात. या कवितांच्या ओळी आपण देखील कधी काळी शाळेत ऐकल्या असतील. पण अशा काव्यपंक्तींचा खोल परिणाम एखाद्या तरुणावर व्हावा आणि त्याने रुग्णसेवेचे जणू व्रतच हाती घ्यावे, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. त्या तरुणाचे नाव म्हणजेच आपले लाडके आमदार गिरीश भाऊ महाजन. केवळ जामनेर, जळगाव किंवा खानदेश नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात गिरीश भाऊंनी आपल्या या रुग्णसेवेच्या हटके स्टाईलने स्वतःची ओळख एक जीवनदूत म्हणून करून घेतली आहे. जामनेर, जळगाव मध्ये तर कुठेही अपघात, दुर्धर आजार किंवा आरोग्यासंबंधी काहीही मदत लागली तर सामान्य जनता अँब्युलन्सचा नंबर फिरवण्याआधी थेट गिरीश भाऊंचा मोबाईल नंबर लावतात आणि चुटकी सरशी त्यांची समस्या भाऊ सोडवतात देखील. आमदारकीच्या आपल्या 4 टर्म मध्ये आजपर्यंत 1 लाखांहून अधिक रुग्णांना गिरीश भाऊंनी मदत केली आहे. मम्मीचं नाव काय? माझी मुलगी खूपच लहान होती, 1-1.5 वर्षाची असताना. तिला ऐकू पण येत नव्हतं, बोलता पण येत नव्हतं. आणि आम्हाला असं वाटायचं की बोलेल बा. 1 वर्षाची 6 महिन्याची झाली, बाबा पण म्हणायची नाही, आई पण म्हणायची नाही, काही तिचा म्हणजे काही कळतच नव्हतं आम्हाला. मग डॉक्टरांनी सांगितलं की ही जन्मत हा मुकबधीरच आहे. मग ते खूप प्रेशर आला आमच्यावर, खूपच ताणतणाव वाढला. मग एक वेळेस असंच बाहेरगावी गेलो होतो, तेव्हा गिरीश भाऊंचं भाषणात ऐकलं की मुंबईला बरेच ऑपरेशन करतात. मग गिरीश भाऊंना भेटलो आम्ही. मग गिरीश भाऊ म्हणाले की मुंबईला या तुम्ही, आपण बघू पुढे काय करायचं. तर मुंबईला गेलो. मुंबईला गिरीश भाऊंनी तिच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या. मग डॉक्टरांनी सांगितलं की याला हिचं ऑपरेशन करावं लागेल, कॉकलर इम्प्लांट म्हणून ह्या मुलांवर ऑपरेशन असतं. तर ते ऑपरेशन गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला या, ऑपरेशन करू आपण. पण आम्ही सांगितलं गिरीश भाऊंना की आमच्याजवळ आमची परिस्थिती नाही आहे पैसे खर्च करण्याची. पण गिरीश भाऊंनी लगेच आम्हाला सांगितलं की तुम्ही ती काळजी काही करू नका, फक्त तुम्ही मुंबईला या, आपण पुढचं काही सगळं बघून घेऊ. पण ती आता जेव्हा तिचं ऑपरेशन झालं, तिला खूपच काही फरक पडला आहे. तिला भरपूर काही बोलता येतं. राजकारणात उडी घेतल्यापासून सुरू असलेला हा समाजकारणाचा वसा असाच अखंडित सुरू आहे. सामान्य जनतेच्या दुःखात समरस होऊन त्यांच्या दुःखांचा वाटेकरी होणाऱ्या गिरीश भाऊंच्या लोकप्रियतेचे रहस्य बहुधा हेच असावे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एकही रुग्ण विना उपचार राहू देणार नाही, ही 1995 साली केलेली भीष्म प्रतिज्ञा भाऊ आजही जपतात. म्हणूनच ते राज्यातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर दरवर्षी जामनेर मध्ये भरवू शकतात. म्हणूनच आपल्या या आरोग्य दूताला पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून देऊयात. कहो दिल से गिरीश भाऊ फिरसे.